हॅलो गाईज, मी प्राजक्ता. रोजप्रमाणे माझा व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये आला असेल. आता समोर आलाच आहे, तो पूर्ण बघून जा. भद्रा मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. 12-12:30 वाजून गेले होते, त्यामुळे भूकही फार लागली होती. मग आम्ही गाडीत खाण्यासाठी कुरकुरे घेतले. पुढं गेल्यानंतर घाटामध्ये पाऊस चालू झाला आणि त्याच समोर भुट्टा भाजणाराही दिसला. मग काय, सोनं पे सुहागा. गाडी थांबवून आम्ही भुट्टा तयार करण्यासाठी ऑर्डर दिली. भुट्टा होईस्तोपर्यंत आमची फुल मजाक मस्ती चालू होती. आणि सिरियसली असं वाटतच नव्हतं, की मी माझ्या दीरांसोबत फिरण्यासाठी कुठं बाहेर आलेले. असं वाटत होतं, की माझे फ्रेंड्सच आहेत. मग मस्त गरमागरम भुट्टा खाल्ला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. मग आम्ही आमचं दुसरं दर्शनाचं ठिकाण तिरुपती बालाजी मंदिर येथे पोहोचलो. मंदिराजवळची ग्रीनरी पाहून मन खुश झालं. मंदिराच्या डिझाईनला केलेलं कलरफुल काम अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. मग आम्ही बालाजींचं दर्शन घेतलं. गर्दी कमी असल्यामुळे आमचं शांततेत दर्शन झालं. मयूर भाऊ एका गाईडसारखे आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगत होते, कारण ते याआधीही या ठिकाणी येऊन गेलेले होते त्यांच्या स्टुडंटसोबत पिकनिकसाठी. ते जेव्हा आले होते तेव्हा या मंदिराला कलरिंग काम झालेलं नव्हतं आणि आत्ता कलरिंग काम कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे मंदिर किती सुंदर आणि किती अट्रॅक्टिव्ह वाटतंय. महाराष्ट्रातील हे तिरुपती बालाजीचे मंदिर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.